नासिक में राज ठाकरे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना ने कांग्रेस और उसके सहयोगी दलों के साथ मिलकर स्थानीय निकाय के चुनाव लड़ने का निर्णय लिया है। नासिक में आयोजित एक बैठक में उत्तर महाराष्ट्र के कांग्रेस, शिवसेना, ठाकरे गुट, एनसीपी, शरद पवार गुट और कम्युनिस्ट पार्टी के कई पदाधिकारियों ने भाग लिया और इस निर्णय पर सहमति जताई। इस बैठक में यह तय किया गया कि महाराष्ट्र नवनिर्माण सेना नासिक के चुनाव में कांग्रेस और महाविकास आघाड़ी के साथ मिलकर चुनाव लड़ेगी। नासिक नाही ना, काय कोण राहत नाही इकडे। बर 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 दिवसांपूर्वी 127 मतदार यांचा पत्ता घर क्रमांक चक्क महानगरपालिका नवी मुंबईचे आयुक्त निवासस्थान दाखवत होतं। आज माझ्या समोर बेलापूर विधानसभेचा यादीभाग क्रमांक 366 आहे। त्याच्यात 57 मतदार यांचा घर क्रमांक हा चक्क वॉर्ड ऑफिस दाखवलाय, ज्या ठिकाणी बेलापूर वॉर्ड ऑफिसला आता या ठिकाणी आम्ही उभे आहोत। हे सगळे 57 मतदार निवडणूक आयोगाला म्हणायचं आहे की हे सगळे बेलापूर वॉर्ड ऑफिस मध्ये राहत आहेत। आम्ही इथल्या सुरक्षा रक्षक कर्मचाऱ्यांना, लिपिकांना विचारलं, यातला एकही कर्मचारी नाही। मग अशा पद्धतीने डोक्यावर पडून झोपेमध्ये या सगळ्या मतदारांची नोंदणी झालेली आहे का, हा सवाल आमचा आहे। मुळातच आता निवडणूक आयोग आणि निवडणूक आयोगाचे अधिकारी आणि बीएलओ यांचा शाल श्रीफळ देऊन मुळातच जाहीर सत्कार केला पाहिजे की काय, अशी कल्पना सुद्धा मनसे म्हणून आम्हाला सुचलेली आहे। हा घोळ निस्तरा याच्यासाठी लेखी स्वरूपात तर आम्ही देणारच आहोत, पण वरचेवर म्हणजे मला आता कळलंय की कोकण भवन, ज्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी बसतात, कोकण भवन हा सुद्धा घर क्रमांक आणि पत्ता आहे। त्यामुळे एकही गोष्ट यावेळी निवडणूक आयोगाने सोडलेली नाही। फक्त मुख्यमंत्र्यांचं वर्षा निवासस्थान इथे भविष्यात 200-300 मतदार सापडू नये हेच काय ते नवल।